मित्रांनो नमस्कार, वीकेंड ट्रॅव्हल्स या चॅनलवर परत एकदा तुमचं स्वागत आहे. आणि आपल्यासोबत आहेत आपले सर्व मित्रांनी. आज आपण जाणार आहोत महाबळेश्वरला. आपला मित्र काही येत नाहीये, काही गरज नसतं, पण काही गरज नाहीये. ठीक आहे, येणारे येतील, राहणारे राहतील. पण एक नंबर फार्म हाऊस बुक केलेलं आहे, एकदम चीपमध्ये बुक केलेलं आहे फार्म हाऊस. लवकरात लवकर मी तुम्हाला दाखवणार आहे फार्म हाऊस कसं दिसतो. तोपर्यंत मी तुम्हाला एक वर्ण व्ह्यू दाखवतो की फार्म हाऊस कसं दिसतो एकदम चीप रेटमध्ये. शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. तर आम्ही बाईकने जाणार आहोत. तर 1 2 3 तीन ऍक्टिव्ह आहेत आणि अजून एक बुलेट येणार आहे आणि एक डॉमिनर येणार आहे. अशा 5 गाड्या आहेत आणि 10 जण, फुल खतरनाक. आणि पुण्यावरनं 2 जण येणार आहेत, एकदम मजा येणार आहे. तर वेळेत वेळ काढून येणारे आमचे मित्र पुण्यावरून येणारे समीर कदम यांचं पण इथं स्वागत आहे. ऐन टायमाला यांना घेतलेली आम्ही. आता राहिलेले फक्त शशिकांत, श्रावण सुटलेले आणि शशिकांत कळंबे राहिलेले ते पण येत आहेत. आणि फायनली ज्याची वाट आपण बघत होतो, शशिकांत कळंबे इथं आलेले आहेत. हे बघा, हे मुंबईवरनं, हे बघा हे मुंबईवरनं आलेले आहेत आणि खूप मजा येणार आहे. खूप मजा येणार आहे का? खास तुम्ही 100% मजा येणार. आणि बघा ट्रेनची तिकीट परवाची आहे, फ्री. तर मित्रांनो, आमचा प्रवास चालू झालेला आहे. तर आता आमच्या सर्व गाड्या निघाल्यात आणि माझ्यासोबत अनिकेत भाऊ आणि आपली सर्व मंडळी पाठी आहेत. आणि लवकरच आमचा फार्म, त्याचं दर्शन तुम्हाला आम्ही देणार आहे. त्याच्या अगोदर महाबळेश्वरला जाताना 101 सीन तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर कुठे जाऊ नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि गाड्या आपल्या पाठण्यात आहेत, तुम्ही पाहू शकता. तर अजून एक गाडी राहिलेली आहे. हॅलो. आणि पाऊस चालू झालेला आहे. पावसाचाच आम्हाला इंतजार होता आणि पाऊस आलेला आहे. खूप मजा येणार आहे. जवळपास आम्हाला 45 ते 50 किलोमीटर जायचं आहे आणि आम्ही तिथं जाणार आहे. कारण तर महाबळेश्वरला जायचं आहे, विशेष नाही. 3 ते 4 दिवस आपल्या इकडे पाऊस नव्हता आणि आज आपल्या इकडनं मंडळी सर्व मुंबई पुण्यावरून आलेले आहेत पाऊस घेऊन. राणा कसं वाटतंय महाबळेश्वरला येऊन? कसं वाटतंय? गार आहे का? खूप गार आहे. स्वर्णाला पण लय गर्दी आहे. मी पकडू. कोण कोण राहणार आहे? थंडी आहे ना, थंडी. थंडी आहे. शॉर्मा राहणार ना.
कोलबी झाली माझी कोलबी. आपला आता अजून डेस्टिनेशन आतून इथून आपल्याला 9 किलोमीटर जायचं आहे. अजून कोळंबी होणार आहे. कोळंबी अजून होणार आहे. माझी तर कोळंबी झालेली आहे. हॅलो फ्रेंड, आता आम्ही आहोत हॉटेल मेघदूत महाबळेश्वरमध्ये. स्टीम मोमोज, शेजवान चटणी विथ फ्रेंड आणि शॉर्मा, चिकन शॉर्मा. तेवढं बसलं यांच्याकडून ठीक आहे आम्हाला छोटीशी. चिकन शॉर्मा, चिकन शॉर्मा सुंदर. याची कोळंबी. मित्रांनो, आम्ही निघालेलो आहे आता महाबळेश्वर वरून आणि आमचा अजून 9 किलोमीटरचा पल्ला राहिलेला आहे. तर थोडंसं पुढे चला, म्हणजे आपलं फ्लॅशमध्ये गेला. 9 किलोमीटरचा पल्ला राहिलेला आणि लवकरच आपण पोहोचणार आहोत आपल्या डेस्टिनेशनला. म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. महाबळेश्वरमध्ये वातावरण म्हणजे भाई तुफान, म्हणजे पुढच्या गाड्या पण दिसत नाही आहेत. दाखवतो. कंटिन्यूस पाऊस चालू आहे आणि या कंटिन्यूस पावसामध्ये आम्ही प्रवास केलेला मित्रांनो, फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे. जंगल बुक तिथे पोहोचलेलो आहे आम्ही फायनली. खूप खतरनाक प्रवास होता आणि खूप लेट झालेला आहे. रूम ओपन आहेत ना? रूम ओपन आहेत ना? हो. मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो डेस्टिनेशनला. सगळं कसं वाटलेलं आहे? एकदम भारी, मस्त वाटतं. तर आता तुम्हाला आहे ना रूम दाखवणार आहे. रूम Look like a package here. Won't take a chance when you're in here. I could be the best thing in your life. Maybe let's take a try, take a try. Let's take a try, take a try. Maybe let's take a try, take a try. नमस्कार मित्रांनो, आणि आपली आता गुड मॉर्निंग झालेली आहे आणि तुम्हाला मी पूर्ण आपल्या फार्मचा टोटल व्हिडिओ दाखवलेला आहे. आणि हा फार्म बाहेरून कसा दिसतो मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि चीपेस्ट रेटमध्ये आहे हा. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आपल्या भाऊनी हा स्पॉट आहे हा डिसाईड केलेला आहे. तर तुम्ही सांगू शकता महाबळेश्वरवरनं किती किलोमीटरवर आहे? महाबळेश्वरवरनं 8 ते 10 किलोमीटरवरती आहे. 8 ते 10 किलोमीटर. माचुतर गाव आहे इथे. तिथे टेकवली फाटा आहे. टेकवली फाट्यावरनं तुम्ही राईट मारल्यावरती पुढे आल्यावरती एक मंदिर लागतं. त्या मंदिराचे इथं लगेच स्लाइट लेफ्ट आहे. ओके. त्या लेफ्ट तुम्ही आलात की तुम्हाला आपलं हे फार्म हाऊस भेटेल. ओके. लोकेशन वगैरे सर्व जे आहे ना, कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये तर देणारच आहे. पण नक्की व्हिजिट करा. महाबळेश्वरमध्ये येऊन आपल्याला 10 ते 20 हजार रुपये खर्च करायची गरज नाही, कारण का चीपेस्ट रेटमध्ये तुम्हाला स्टे भेटते. आणि तुम्ही पाहू शकता आपल्या पाठी आहे आणि विथ स्विमिंग पूल. अजून काय काय जवळजवळ तुम्ही 30 ते 35 जण इथे राहू शकता. आम्ही तर 12 जण आलेलो. पण जर तुम्ही व्हिजिट करत असाल महाबळेश्वरला तर नक्की ह्या प्लेसला व्हिजिट करा तुम्ही. आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करत राहा. वातावरण कसं आहे? वातावरण छान आहे, थंड आहे, गार. त्याला पण दे, त्याच्यासाठी आणते पिशवी. त्याला पाच दूध पिल्यानंतर काय म्हणजे हा प्रकार काय दिसतोय? दूध कसं असतं म्हणजे पौष्टिक असतं. सकाळ
आपण रात्री काय खाल्लेलं तर ते पचनाला पण चांगलं असतं, सकाळ सकाळ कच्चं दूध पी. तर मित्रांनो 8 ते 10 वर्षानंतर आमची ही मित्रांची ट्रिप निघालेली आहे आणि या ट्रिप बद्दल आम्हाला रोहित जांभळेकर सांगणार आहेत की त्यांचा फीडबॅक काय आपण जाणून घेऊया सर्व मित्रांकडनं. सुंदर सुंदर ट्रिप झाली ही. जसं तुम्ही सांगितलं 8 ते 10 वर्षानंतर 8 ते 10 वर्षानंतर ही ट्रिप झालेली आहे आणि खूप सुंदर झालेली आहे. म्हणजे आपला जो डेस्टिनेशन होता ना, तो डेस्टिनेशनच खूप सुंदर होता आपल्याला. आपण म्हणजे पाऊस खूप होता, खूप पावसामध्ये आपण आलो, म्हणजे ढगफुटीच झाली होती. त्या ढगफुटी पावसामध्ये पण आपण आलो आणि आपण आपल्या डेस्टिनेशनवर जेव्हा पोहोचलो तेव्हा आपण जे बघितलं माहोल इथलं, तेव्हा मन खूप खुश झालं. आणि 8 वर्षानंतर आपण जे मित्र, हे जे सगळे मित्र आहेत ते एकत्र आलो, खूप बरं वाटलं. बरोबर. तर मित्रांनो फायनली आम्ही निघालेलो आहे आणि खूप मजा आलेली आहे. दर्शनाला चालतंय. आता देवदर्शनात चाललेलो आहे, पण नक्कीच तुम्ही या प्लेसवर व्हिजिट करा.